भारतीय लोकशाही समोरील आव्हानं या धड्याचा आता आपण अभ्यास करणार. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवातच अशी आहे की यापूर्वी म्हटल्याप्रमाणे लोकशाही ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे आणि लोकशाहीचा स्वीकार केला म्हणजे लोकशाही अस्तित्वात आली असं होत नाही. आणि त्यामुळंच लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावं लागतं आणि त्याच्यासाठी जाणीवपूर्वक हे प्रयत्न करावे लागतात. आणि लोकशाहीला असणारे धोके हे वेळीच ओळखून त्याचं लोकशाहीच्या मार्गानच निराकरण करणं हे आवश्यक असतं. मग आता आपण या पाठामध्ये आपल्या भारतीय लोकशाही समोरील कोणती आव्हानं आहेत याचा थोडक्यामध्ये विचार करायचा आहे. तर आज जगातला प्रत्येक देश हा आपण लोकशाहीवादी असल्याचं म्हणतो आणि परंतु जर प्रत्यक्षात बघायला गेलं तर मात्र लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवणारी आणि जनकल्याणाला प्राधान्य देणारी आणि लोकशाही फारच थोड्या देशामध्ये आपल्याला ही दिसून येते. मग लष्करी राजवटीचा हा मोठा धोका लोकशाही समोर आहे. मग त्याच्यामुळं जागतिक पातळीवर खऱ्या लोकशाहीचा प्रसार होणं आणि प्रत्येक देशामध्ये तिचा अवलंब हे लोकशाही समोरचं मोठं आव्हान आहे. आणि लोकशाही प्रसाराचं हे जागतिक पातळीवरचं एक आव्हान आहे. ज्या देशामध्ये लोकशाही रुजली आहे असे आपण म्हणतो तिथेही मग लोकशाहीचा वावर हा मर्यादितच आहे. आणि भारतासारख्या अन्य देशामध्ये सुद्धा लोकशाही म्हणजे केवळ मतदान आणि निवडणुका, शासन व्यवहार, न्यायालय इत्यादींचाच बोध होतो. परंतु हे लोकशाहीचं केवळ राजकीय असं एक स्वरूप आहे. आणि जर लोकशाही एक जीवन मार्ग असा व्हायचा असेल तर लोकशाही समाजाच्या विभिन्न क्षेत्रामध्ये ती पोचली पाहिजे आणि सर्व समाज घटकांचं सामिलीकरण, सामाजिक संस्थांना स्वायत्तता, नागरिकांचं सक्षमीकरण, मानवी मूल्यांचं जतन इत्यादी मार्ग त्यासाठी अवलंबावे लागते. तर मग खरी लोकशाही रुजवण्याचं हे कार्य पूर्ण होण्याची संपूर्णपणे आपल्याला गरज आहे. आता लोकशाहीची पाळंमुळं अधिक खोलवर नेणे हे जगातल्या सर्वच लोकशाही राष्ट्रांसमोरचं एक मोठं आव्हान आहे. मग त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शांतता, विकास आणि मानवतावाद ही मूल्ये समाजाच्या स्तरावर नेणं हे आवश्यक आहे. आणि मग त्याच्यासाठी आवश्यक व्यापक सहमतीही पुन्हा लोकशाही मार्गानेच निर्माण करता येणे शक्य आहे. आणि लोकशाही खोलवर नेण्यासाठी या सुधारणांची आवश्यकता आपल्याला आहे. पुढे बघूया भारतातल्या लोकशाही समोरची आव्हानं काय आहेत. तर लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीनं शासनानं सत्तेचं विकेंद्रीकरण करणं आणि महिला आणि दुर्बल घटकांना आरक्षण या उपाययोजना राबवलेल्या आहेत. आता हे आपल्या समाजातले सगळ्यात मजबूत असे घटक आहेत. हे आहेतच आहे. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्री ही मागे नाही, ही पुरुषाच्या बरोबरीनेच काम करते. म्हणजे महिला आणि दुर्बल घटक त्यांना पण आरक्षण देणं हे अतिशय जरुरीचं आहे. आणि परंतु त्याच्यामधून काही नागरिकांच्या हाती खरी सत्ता आली का या प्रश्नांचा विचार करणं सुद्धा तिथं आवश्यक आहे. मग जमातवाद आणि दहशतवाद, तर मग धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा हा दहशतवाद हे भारतीय लोकशाही समोरील एक सर्वात मोठं आव्हान आहे. आणि समाजात धार्मिक तेढ वाढल्यामुळे सामाजिक स्थैर्य सुद्धा नाहीसं होतं. आणि मग दहशतवादासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाहीतील हा सहभाग कमी 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 आणि कमीच होतो. आता आपण बघणार आहोत डावे उग्रवादी म्हणजेच काय तर नक्षलवादी. नक्षलवाद ही भारतातली खूप मोठी समस्या आहे. भूमिहीन शेतकरी, आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी
नक्षलवाद हा सुरू झाला आणि या नक्षलवादानं आता उग्र रूप धारण केलेलं आहे. कसं उग्र रूप? आणि यातील शेतकरी आदिवासी यांच्या समस्यांचं महत्व कमी होऊन सरकारला हिंसक पद्धतीनं विरोध करणं, पोलीस दलांवर हल्ला करणं यासारख्या मार्गांचा वापर नक्षलवादी गटांकडून हा केला जातो. आता बघूया भ्रष्टाचार. भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण भ्रष्टाचाराची समस्या आपल्याला आढळून येते. आता राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरच्या भ्रष्टाचारामुळे सरकारची कार्यक्षमता ही कमी होते आणि मग सरकारी कामांना लागणारा वेळ, सार्वजनिक सोयी, नंतर सुविधांची घसरलेली गुणवत्ता, वेगवेगळे आर्थिक घोटाळे आणि याच्यामुळं एकूण सगळ्या व्यवस्थेबद्दल अविश्वास असा निर्माण झालेला आहे आणि असमाधानाची भावना ही लोकांमध्ये निर्माण होते. आणि मग निवडणूक प्रक्रियेमध्ये होणारा भ्रष्टाचार हा बनावट मतदारांना लाच द्यायची, त्यांना पळवून न्यायचं यासारख्या घटनांमुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो. या सगळ्या कारणामुळे आलं लक्षात इथपर्यंत. पुढे जाऊया. राजकारणाचे गुन्हेगारीकरण. तर राजकीय प्रक्रियेमध्ये गुन्हेगारांचा हा वाढता सहभाग आणि ही लोकशाही आपल्या व्यवस्थेसमोरील एक गंभीर समस्या आहे. मग गुन्हेगारी पार्श्वभूमी, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप, त्याच्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींना काही वेळा राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते आणि त्याच्यामुळं राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचं महत्व वाढतं आणि निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊ शकतो. तर आता आपण काय शिकलो? या अंतर्गत दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून तुम्ही विधान पूर्ण करायचे. अर्थात तुम्हाला तुमच्या वहीमध्ये हे सगळं व्यवस्थित नमूद करायचंय. आणि आपले विधान किती आहेत बघा? 1, 2, 2च आहेत आणि त्याला काही पर्याय पण दिलेले आहेत. तर ते योग्य पर्याय निवडायचा आहे आणि आपल्या वहीमध्ये त्याला नमूद करायचंय. पुढे जाऊया.